नमस्कार. मी डॉक्टर महेश नांदवीकर. आपल्या पॅथॉलॉजी एज्युकेशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ आजचा मधुमेह आणि त्याची कारणं आणि त्याची लक्षणं. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला डायबिटीजचे मधुमेहाचे प्रकार, टाईप डायबिटीज आणि एकंदरीत त्याची माहिती. आज आपण पाहणार आहोत मधुमेहाची कारणं, म्हणजे टाईप 1 मधुमेह आणि टाईप 2 मधुमेह म्हणजे नक्की काय आणि कशामुळे शरीरामध्ये एंट्री होते. टाईप 1 डायबिटीज म्हणजे मधुमेह नंबर 1, अर्थात इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस. संपूर्ण टाईप 1 डायबिटीज हा इन्सुलिनवरती आधारित आहे. म्हणजे जनरली इन्सुलिन असेल तर टाईप 1 डायबिटीज तुम्हाला होणार नाही, कारण इन्सुलिन आहे. इन्सुलिनचं मुख्य काम आहे साखर नियंत्रणात ठेवणं, शरीरातील संपूर्ण साखरेवरती लक्ष ठेवणं, त्याची विल्हेवाट लावणं, पेशींपर्यंत पोहोचवणं, हे इन्सुलिनचं मुख्य काम आहे. आता टाईप 1 डायबिटीजमध्ये होतं आहे काय, हा अगदीच ऑटोइम्यून आजार आहे. ऑटोइम्यूनचा अर्थ होतो आहे सेल्फ आणि इम्यूनचा अर्थ होतो आहे रोगप्रतिकारक शक्ती. स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या स्वतःच्या सेल्सवरती म्हणजे ज्या सेल्स इन्सुलिन सिक्रिएट करत आहेत, इन्सुलिन तयार करत आहेत, अशा सेल्सवरती हल्ला चढविणे आणि हल्ला करून त्या सेल्सला मारून टाकणे. म्हणजे एकंदरीत शरीरात इन्सुलिन तयार होणार नाही आणि ज्या अर्थी शरीरात इन्सुलिन तयार होणार नाही त्या अर्थी शरीरातील साखरेची पातळी उंचावली जाते आणि म्हणून जो डायबिटीस होतो त्याला म्हटलं जातं टाईप 1 डायबिटीज, इन्सुलिन डिपेंडंट. संपूर्ण साखरेची पातळी ही इन्सुलिनवरती आधारित होती, पण काही वेळा जर आपल्या इम्यून सिस्टीमने इन्सुलिन तयार करण्याच्या सेल्सवरती हल्ला चढवला आणि म्हणून साखरेचं नियंत्रण वाढत गेलं, ज्या अर्थी इन्सुलिन सिक्रिएशन संपलं. जनरली हा जो डायबिटीज आहे हा साधारणपणे 10% लोकांपर्यंत होतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा डायबिटीज आहे टाईप 2 डायबिटीज, म्हणजेच नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस. पहिला जो डायबिटीज होता तो टाईप 1 म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट, इन्सुलिनवरती आधारित होता, कारण इन्सुलिन होतं म्हणून साखर नियंत्रणात होती. आताचा जो डायबिटीज आहे तो टाईप 2 डायबिटीज, शरीरामध्ये इन्सुलिन आहे तरीसुद्धा साखरेची पातळी वाढते. याचा अर्थ इन्सुलिन असूनसुद्धा इन्सुलिनला शरीरातल्या पेशी योग्य तो प्रतिसाद देत नाहीत आणि म्हणून साखरेची पातळी वाढायला सुरुवात होते. आता टाईप 2 डायबिटीज होण्यामागं मुख्य कारणं काय आहेत, तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आहे लठ्ठपणा. शरीरातील लठ्ठपणा जर जास्त असेल तर टाईप 2 डायबिटीजला आमंत्रित केल्यासारखंच राहील. नंबर 2, अनुवंशिकता. अतिशय महत्त्वाचं कारण आहे. अनुवंशिकता म्हणजे शरीरातील मोठे व्यक्ती म्हणजे आई वडील, त्याच्यानंतर आजी आजोबा, आणि जर आजी आजोबांना डायबिटीज असेल तर कॅरी आपल्या आई वडिलांना आणि आई वडिलांपासून पुन्हा आपल्याला डायबिटीज होऊ शकतो. टाईप 2 डायबिटीजमध्ये हे योग्य कारण सगळ्यात मानलं जातं. त्याच्यानंतर अयोग्य आहार. आत्ताची जी दैनंदिन जीवनशैली आपण पाहतोय, रोजच्या रोज वेळेअभावी आपल्याला काही करायला मिळत नाही, काही खायला मिळत नाही आणि म्हणून अयोग्य आहार, जंक फूड, बेकरी पदार्थ, हे अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने टाईप 2 डायबिटीजला आपण आमंत्रित देतोय असं सिद्ध होईल. भरपेट जेवण, भूक लागली नसतानाही जेवण करणं टाईप 2 डायबिटीजला आमंत्रण केल्यासारखंच राहील. व्यायामाचा अभाव. आता संपूर्ण जीवनशैली व्यायामावरती आधारित आहे. एकंदरीत आपल्या शरीराची संपूर्ण मुवमेंट रिस्टोअर करणं हे सुद्धा व्यायामाचंच एक भाग मानला जातो, की व्यायामाचा अभाव असेल तर आपला टाईप 2 डायबिटीज होण्याचं चान्स कोणी रोखू शकत नाही. ज्या स्त्रियांना गरोदरपणामध्ये डायबिटीज झाला असेल, म्हणजेच टाईप 3 डायबिटीज झाला असेल, तर अशा स्त्रियांनी जर समजा डिलिव्हरी झाल्यानंतर निष्काळजीपणा केला तर पुढील 5 ते 10 वर्षामध्ये त्यांना टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. त्याच्यानंतर 3.5 किलोग्रॅम वजनाच्या बाळाला ज्या स्त्रियांनी जन्म दिला असेल आणि त्याची योग्य काळजी घेतली नसेल तर अशा स्त्रियांना टाईप 2 मधुमेह होण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत.
प्रामुख्याने मधुमेह हा छुप्या परिस्थितीत असतो, एक लपलेल्या परिस्थितीत, ज्याची लक्षणं आपल्याला दिसूनसुद्धा येत नाहीत, पण काही करता चाचणी न करता सुद्धा लक्षणांवरून आपण टाईप 2 डायबिटीज आहे की नाही हे आपण जाणून घेऊ शकतो. त्याचं प्रामुख्यानं पहिलं कारण आहे म्हणजे वारंवार लघवीला होणे. ज्या व्यक्तीला वारंवार लघवीला होत असेल त्यांनी टाईप 2 डायबिटीज किंवा एकंदरीत फास्टिंग शुगर किंवा पोस्ट प्रँडल जेवणानंतरची शुगर करणं अतिशय गरजेचं आहे. वारंवार भूक लागणं, अशक्तपणा येणं, थकवा येणं, चक्कर येणं ही सुद्धा टाईप 2 डायबिटीजची लक्षणं आहेत. हात किंवा पाय कापणं किंवा त्याच्यानंतर जखम भरून न येणं, उलटी, मळमळ याचीसुद्धा जास्त शक्यता टाईप 2 डायबिटीजकडे वळली जाते. आज आपण पाहिलं आहे टाईप 1, टाईप 2 डायबिटीजची महत्त्वाची कारणं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत डायबिटीजचं निदान करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या टेस्ट चाचण्या गरजेच्या आहेत आणि कशा कराव्यात, त्याची एकंदरीत सावधगिरी कशी असते, म्हणजे मोजमाप कसं असतं हे आपण जाणून घेणार आहोत. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तितकंच